पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एका 65 वर्षीय नराधमाने 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता त्याला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजीकडे आली होती। शनिवारी दुपारी 3:30-4च्या सुमारास आरोपीने तुला जनावरांचे वासरू दाखवतो असे आमिष दाखवून तिला जनावरांच्या गोठ्यात नेले। तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर आपली ओळख पटेल या भीतीने नराधमाने तिची हत्या केली आणि मृतदेह गोठ्यातच लपवून ठेवला। मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। परिसरात कुठेच थांगपत्ता न लागल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। यामध्ये आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्ट दिसला। संशयावरून गोठ्यात शोध घेतला असता चिमुरडीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी चक्रावून तपास चक्रे फिरवली। या प्रकरणावर माहिती देताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक SP संदीप सिंह गिल म्हणाले, नसरापूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। संध्याकाळी 5:15 वाजता पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आणि आम्ही 1.5 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले। दुर्दैवाने मुलीचा जीव वाचवता आला नाही। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष टीम नियुक्त करण्यात आली असून आम्ही लवकरात लवकर दोषारोपपत्र चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे। 65 वर्षीय आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत। 1998 विनयभंगाचा पहिला गुन्हा दाखल, 2015 पोक्सो POCSO आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र 2019 मध्ये तो सुटला होता। 2026 आता पुन्हा 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येचा गुन्हा। आरोपीची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची असून तो मजुरीचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या घटनेनंतर नसरापूरसह पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। अशा नराधमांना समाजात स्थान नसून त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत।